नमस्कार श्रोते हो. संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या 6व्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2018 मध्ये 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023 मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे. राज्यातले 4 जिल्हे आकांक्षित घोषित झाले असून त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. त्याखेरीज अक्कलकुवा आणि अक्राणी या तालुक्यांचा समावेश आकांक्षित तालुक्यांमध्ये झाला आहे. या 2 तालुक्यांमधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अक्कलकुवा 868 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला अक्कलकुवा हा गुजरातच्या सीमेलगतचा तालुका आहे. अक्कलकुवा तालुक्याची लोकसंख्या 2,45,861 इतकी असून यात एकूण 46,429 कुटुंब राहतात. इथली 12% लोकसंख्या शहरी तर 87% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तालुक्यात 194 महसूल गावं असून 6 महसूल मंडळ आहेत. इथलं साक्षरता प्रमाण 62.83% आहे. 2023 साली अक्कलकुवा तालुक्याचा समावेश नीती आयोगाच्या आकांक्षित तालुक्यात करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यात विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. तालुक्यात 2,595 महिला बचत गट असून यातल्या 2,095 बचत गटांना फिरता निधी देण्यात आला. तसंच 1,581 स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज देण्यात आला आहे. तर 838 स्वयंसहाय्यता समूहांना गुंतवणूक निधी देण्यात आला आहे. या निधीच्या मदतीनं महिला बचत गट शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला लागवड, किराणा दुकान, बागायती शेती यासारखे व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. आता जाणून घेऊया अक्राणी तालुक्याविषयी. अक्का राणी या राणीच्या नावानं ओळखला जाणारा अक्राणी हा नंदुरबार जिल्ह्यातला एक आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्याची लोकसंख्या 1,36,504 इतकी असून इथं 39,000पेक्षा जास्त कुटुंब राहतात. तालुक्यात 4 महसूल मंडळ असून 99 महसूल गावं आहेत. इथली बहुसंख्य म्हणजे 96% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. अक्राणी तालुक्याचं साक्षरतेचं प्रमाण 53.31% आहे. अक्राणी तालुका सन 2024-25 पासून आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला. या अंतर्गत इथं अनेक उपक्रम राबवण्यात आले. तालुक्यात 16,616 महिला बचत गट असून यातल्या 1,576 गटांना फिरता निधी देण्यात आला आहे. 243 स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज देण्यात आला असून 857 स्वयंसहाय्यता समूहांना गुंतवणूक निधी देण्यात आला आहे. अक्राणी तालुक्यात 2 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 2 शेती अवजार बँकांची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्णता अभियानाअंतर्गत पुढच्या 3 महिन्यांच्या कालावधीत स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुटुंबांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी 120 नव्या बचत गटांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी झालेल्या कमल पराडके म्हणाल्या, माझ्या गटाचे नाव टडरदेव महिला स्वयंसहायता समूह आहे. मी अध्यक्ष आहे. माझ्या गटाला आरएफ मिळालं, सीआयएफ मिळालं, बँक कर्ज मिळाले. हा निधी वापरून आम्ही शेती करतो व शेतीबरोबर शेळीपालन, पशुपालन करत आहेत. पहिल्यापेक्षा आर्थिक परिस्थिती आता चांगली आहे. बचत गटामुळे स्थानिक पातळीवरच रोजगार निर्माण झाला. त्यामुळे अनेक कुटुंबांचं स्थलांतर थांबलं. आपल्या अनुभवाविषयी देवी पटले यांनी सांगितलं, आमचे बचत गटाचं नाव आहे श्री कृष्ण महिला बचत गट. मी सचिव आहे. आम्हाला आरएफ मिळाले, सीआयएफ कर्ज मिळाले, बँक कर्ज मिळाले. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. नीती आयोगानं निश्चित केलेल्या 6 निकषांच्या आधारे संपूर्णता अभियान राबवलं जात आहे. आरोग्य, शिक्षण, पोषण आहार, कृषी या क्षेत्रांमध्ये निर्धारित उद्दिष्टानुसार अंमलबजावणी सुरू आहे.
संपूर्णता अभियानाअंतर्गत या योजनांचा आढावा घेऊन त्याची पूर्तता केली जात आहे. गर्भवती महिलांच्या पोषण आहारावर विशेष लक्ष दिलं जात आहे. याविषयी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 ब्लॉकमध्ये संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे गरोदर माता आहेत त्या मातांना 100% आहार पुरवठा करणे ही या विभागाची जबाबदारी आहे. सद्यस्थितीमध्ये स्थलांतरित माता आणि ज्या माहेरी डिलिव्हरीसाठी जातात माता, यातून काही मातांना आहारापासून वंचित राहत आहे. या सर्व मातांना डिटेक्ट करून त्यांना आहार पुरवठा करून सर्व 100% संपूर्णता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपण एक 97-98% पर्यंत अचीव करत आहोत. ज्या मी आता म्हटलो की तात्पुरत्या स्थलांतरित ज्या माता आहेत आणि काही आपल्या मुली डिलिव्हरीला जे माहेरी जातात त्या काही कारणानं वंचित राहतात, तर ह्या मातांना आपण टार्गेट करून त्यांना संपूर्ण आहार कसा पोहोचेल आणि 100% पर्यंत आपण पोहोचून अभियान यशस्वी कसा करू यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. स्थलांतरित होणाऱ्या मातांना आधीच विचारून घेणे, माहेरी डिलिव्हरी जाणाऱ्या मातांना विचारून घेणे आणि त्यांना जास्तीचा आहार देऊन टाकणे, 2 महिन्याचा अतिरिक्त आहार देऊन टाकणे की जे माहेरी जाताना घेऊन जातील आणि खातील. 1-2 महिन्यासाठी स्थलांतरित होत असेल तर त्यांना पूर्वीच आहार देऊन टाकणे, असे प्रयत्न करण्यात येत आहे. पोषण आहाराच्या सुविधेमुळे महिलांना गरोदरपणात सुग्रास जेवण तर मिळतंच, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यातही याची मदत होते. याविषयी ज्योती वसावे म्हणाल्या. माझे नाव ज्योती नरसिंग वसावे असून मी सरी एक गावातील रहिवासी आहे. मी गरोदर असून मला 5वा महिना सुरू आहे. ही माझी 3री खेप आहे. अंगणवाडी केंद्रातून अंगणवाडी ताई मला दरमहा घरपोच आहार देते. माझी नोंदणी झाली त्यानंतर आहार द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर अमृत आहार पण रोज मिळतो. त्यात मला पालेभाजी, भाकरी किंवा पोळी, डाळ, भात, शेंगदाण्याचा लाडू, 1 अंडा सोबतच लिंबू पण मिळतो. असा चौरस आहार नियमित मिळतो. त्यामुळे माझे वजन वाढले आहे. त्यावरून माझ्यासोबतच बाळाचेही चांगले पचन होत आहे. तसेच HB पण वाढते आहे. त्यामुळे मी व माझे बाळही निरोगी राहणार आहे. वेळोवेळी आरोग्य तपासण्या केल्या आहे. अंगणवाडी ताई माता बैठक घेऊन सर्व मातांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे आता आमच्या गावाचे चित्र बदलत आहे. मायलेकरांसाठी असलेली ही योजना सुदृढ पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची आहे. अक्कलकुवा आणि अक्राणी या तालुक्यात संपूर्णता अभियानाला सुरुवात झाल्यानंतर गर्भवती महिलांच्या प्रसूतीपूर्व काळजीसाठीच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे महिला आणि बालकांचं आरोग्य सुदृढ होण्यात मदत झाली आहे. याविषयी आपला अनुभव सांगताना दीक्षिता पाडवी म्हणाल्या. नमस्कार, माझं नाव दीक्षिता हर्षल पाडवी, मुक्काम पोस्ट नवापाडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, अंगणवाडी केंद्र नवापाडा नंबर 2. मला 7वा महिना चालू आहे. मला अंगणवाडीत THR आहार दिला जातो व अमृताहार दिला जातो. आहारात वरण, भात, पोळी, भाजी, अंडी, शेंगदाण्याची लाडू, निंबू अशा प्रकारचे आहार दिला जातो. अंगणवाडी सेविका मला वारंवार आहाराविषयी, आरोग्याविषयी मार्गदर्शन करीत असते. म्हणून आज माझं वजन HB वाढलं आहे. तर श्रोते हो, हा होता नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. यानंतरच्या अंकात येत्या सोमवारी 29 जुलैला आपण ऐकणार आहोत अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या अभियानाचा वृत्तांत. याबरोबरच संपूर्णता अभियानविषयक कार्यक्रमाचा 5वा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती समन्वय निलेश पवार. निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे. लेखन, संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख.